मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। अहिल्यानगर येथील कोतवाली पोलीस ठाण्यामधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रिकव्हरी म्हणून एका सराफ व्यापाऱ्याकडून 200 ग्रॅम सोनं घेतलं। याची विचारणा करण्यासाठी गेलेल्या लोकांना पोलिसांकडून बेदम मारहाण करण्यात आली। ही घटना अतिशय निंदनीय आहे। या घटनेचा आम्ही निषेध व्यक्त करतोय अशी प्रतिक्रिया संजीव उदावंत यांनी दिली आहे। नगर जिल्ह्यामधील सराफांना नगर कोतवाली पोलीस स्टेशन येथील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ राहुरी येथील सराफ व्यावसायिकांच्या वतीने 8 मे रोजी दुकानं बंद ठेवण्यात आली। यावेळी संजीव उदावंत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। सर्व व्यावसायिकांच्या वतीनं पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आणि महसूल प्रशासनाला निवेदन देण्यात आलं। निवेदनात म्हटलंय की सुवर्ण समाजामधील संजय बुऱ्हाडे आणि भागवत अधापुरे यांना कोतवाली पोलीस स्टेशन अहिल्यानगर इथे 16 एप्रिल रोजी कलम 111 अंतर्गत चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं। त्यानंतर त्यांना अत्यंत अमानुष पद्धतीने मारहाण करण्यात आली। सदर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरती कठोर कारवाई करावी असं निवेदनात म्हटलंय। निवेदनावरती सराफ संघटनेचे अध्यक्ष रवींद्र उदावंत, सचिन डहाळे, महेश उदावंत, विलास आधापुरे, दीपक नागरे, रोहित आंबिलवादे तसेच अक्षय उदावंत, सिद्धेश भडकवाल, VG उदावंत, कृष्णा उदावंत, गणेश भडकवाल, सचिन मुंडलिक, राजेंद्र दहिवाळ, दिलीप शहाणे, सतीश शहाणे, मनोज आंबिलवादे तसेच श्याम शहाणे, ओंकार भडकवाल, राजेंद्र मुंडलिक, प्रशांत नहार, दादासाहेब भडकवाल, संतोष नागरे, राजेश मैड, विनोद वर्मा, सागर लोळगे, कृष्णा मुंडलिक, भास्कर उदावंत आदींच्या सह्या आहेत। गेल्या 16 एप्रिल रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे आमचे सामाजिक व्यावसायिक बंधू भागवत आदापुरे यांच्या दुकानात जाऊन नगर येथील कोतवाली पोलीस स्टेशनचे काही अधिकारी आणि कर्मचारी यांनी एक आरोपीला घेऊन गेले आणि 200 ग्रॅम सोन्याची त्यांच्याकडनं बळजबरीने वसुली केलेली आहे। त्यानंतर त्या आदापुरेंचे जे इतर नातेवाईक किंवा समाज बांधव आहे यांनी त्याच दिवशी संध्याकाळी रात्री उशिरा कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये जाऊन घटनेची व्यवस्थित चौकशी आम्हाला सांगावी आणि कायदेशीरदृष्ट्या आपण काय काय फॉर्मॅलिटीज केल्या गेल्या याची माहिती आम्हाला द्यावी अशा पद्धतीने पोलिसांना विचारणा केल्यानंतर पोलीस अधिकारी आणि तेथील कर्मचारी यांनी आमच्या व्यापाऱ्यांना त्याचा राग येऊन अतिशय अमानुषपणे म्हणजे अक्षरशः लाथाबुक्क्यांनी त्यांना मारहाण केलेली आहे आणि त्याचा निषेध म्हणून आज महाराष्ट्र बंदचा आवाहन करण्यात आलेलं होतं। त्यामध्ये राहुरीच्या सराफ बांधवांचा देखील समावेश आहे। आम्ही देखील दुपारपर्यंत बंद ठेवलेला आहे आणि ह्या आमच्या समाज बंधूंवर जो अन्याय झालेला आहे तर याची सरकारमार्फत अतिशय सखोल पद्धतीने चौकशी करावी आणि अशा घटना भविष्यात परत घडू नये याची खबरदारी घ्यावी म्हणून आम्ही आज शासनाला, तहसीलदार साहेब असतील आणि PI साहेब असतील यांना निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही या घटनेचा निषेध करतो आणि आमच्या समाज बांधवांना न्याय मिळावा अशी मागणी करतो। मनोज साळवे, C24 राहुरी।